नमस्कार. आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा. अजिबात तुपकट होत नाही, तोंडात टाकताच विरघळतो. म्हणून इथे दिलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही जर फॉलो केला तर तुमचा सुद्धा प्रसादाचा शिरा चवीला खूप छान बनेल. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण 1/2 वाटी तूप घेतलाय लहान वाटीने आणि त्या मोठ्या वाटीने आपण 1/2 वाटी रवा, 1/2 वाटी साखर आणि 1/2 वाटी पाणी घेतलेत. थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेत. तूप आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त लागलंय. एका भांड्यात 1/2 वाटी दूध आणि 1/2 वाटी पाणी आपण एकत्र करून त्याला उकळायला ठेवूयात. आता एका कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून म्हणजे पोहे खायच्या चमच्यानी आपण तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये लो फ्लेमवरती आपण ड्रायफ्रूट्सचे 1 ते 1.5 मिनटं छानपैकी भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स झाले की त्याला एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. राहिलेल्या तुपातलं आपण अर्ध तूप यामध्ये टाकूयात आणि 2-3 चमचे तूप बाजूला काढून ठेवूयात. आता यामध्ये आपण 1/2 वाटी रवा टाकून घेऊयात. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर हेच प्रमाण 1/2 किलोच्या प्रमाणात करा आणि दिलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा. साधारण आता आपण याला 2 मिनटं लो फ्लेमवरती भाजून घेऊयात. नंतर आपण याला लो टू मीडियम फ्लेमवरती अजून थोड्या वेळ 2 मिनटं भाजून घेऊयात. किंवा तुम्ही याला 2 मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजलं तरीही चालते. एका बाजूला आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता रवा कसा फुगला आहे आणि थोडा पांढरासर रंगाचा झाला आहे. आता फ्लेम लो करून घेऊयात आणि तोपर्यंत आपण केळीला स्मॅश करून घेऊयात. किंवा तुम्ही याचे कापसुद्धा या शिऱ्यामध्ये टाकले तरीसुद्धा चालतात. आता आपण छानपैकी यामध्ये टाकल्यावरती याला छानपैकी 2 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊयात. जेणेकरून केळसुद्धा छानपैकी भाजल्या जाईल. आणखीन एखादा मिनटं तुम्ही एक्स्ट्रा भाजलं तरीही चालते. आता उरलेलं 2 ते 3 चमचे तूप आपण यामध्ये आता टाकून घेऊयात आणि परत याला साधारण लो टू मीडियम फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनटं छानपैकी भाजून घेऊयात आणि नंतर आपण याच्यावरती झाकण ठेवूयात. साधारण 1 मिनटानंतर याला छानपैकी असं तूप सुटलेलं आहे आणि आता जे उकळलेलं दूध आणि पाण्याचं मिक्सचर आहे ते आपण यामध्ये थोडं थोडं करत टाकूयात आणि एका साईडनी याला छानपैकी मिक्स करून घेऊयात. जेणेकरून रव्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत. जरी गुठळ्या तयार झाल्या तर त्या मोडून घ्या. आपल्याला दूध संपूर्ण तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता किंवा संपूर्ण पाणीसुद्धा वापरू शकता. त्यानेसुद्धा हा शिरा छान होतो. साधारण 2 मिनटानंतर या शिऱ्याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी होते. रवा सगळं दूध आणि पाण्याचं हे मिक्सचर शोषून घेते. आपण यावेळेस फ्लेम लोच ठेवली होती. आता साधारण अर्ध्या मिनटासाठी आपण या मिक्सचरला झाकून ठेवूयात. त्यानंतर 1/2 वाटी आपण साखर यामध्ये टाकूयात आणि याला छानपैकी एकजीव व्हायसाठी मिक्स करूयात. साधारण 1 ते 1.5 मिनटानंतर साखर यामध्ये मिक्स झाली आहे. छानपैकी त्याचं पाणी सुटलं आहे आणि लो फ्लेमवरती झाकण ठेवून याला असंच होऊ देऊयात. आपला शिरा तयार आहे. साधारण 1 मिनटं किंवा 2 मिनटं तुम्ही याला लो फ्लेमवरती छानपैकी अजून हलवू शकता, परतवू शकता आणि आता यामध्ये विलायची पावडर टाकून याला मिक्स करून झाकण ठेवूयात. जेणेकरून याची जी चव आहे आणि याचा जो सुगंध आहे तो त्यामध्येच राहील. गॅस बंद करून द्यायचा आणि एखाद्या मिनटानंतर आपण यामध्ये आता थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून याला परत मिक्स करून घेऊयात. तुमच्या आवडीवर आहे. तुम्हाला 2 मिनटं जरी ठेवायचं असेल तरीसुद्धा चालते. आता एका प्लेटमध्ये आपण शिरा काढून घेऊयात आणि यावरती छानपैकी ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ. आणि प्रसादाचा शिरा म्हटल्यावर याच्यात एक सात्विकपणा येतो. तसंच याची चवसुद्धा खूप छान लागते आणि अजिबात तुपकट लागत नाही. त्यामुळे हा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.